ओम काळेश्वरी ओम नमो भगवती आईराजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोलत्या धावजी पाटील बाबाचे चांग भले. खूप लोकांच्या कमेंट येतात की आमचा संचार बंद केलेला आहे आणि तो संचार चालू करायचा किंवा काय अडचणी असतात संचार बंद होताना किंवा त्याचे संकेत काय असतात आणि आपण कोणत्या चुका करतो की या चुकांमुळे आपला संचार जो आहे तो बंद झाला जातो. तर असे मी काही पॉइंट्स काढलेले आहेत की त्याच्यामुळे काय होतं की आपला संचार जो आहे तो संचार बंद होतो. कारण त्या गोष्टीकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर हा संचार स्वरूपी सुद्धा बंद होण्याचे संकेत तुम्हाला असतात आणि संचार खोलताना सुद्धा खूप त्या गोष्टीसाठी मग त्रास होतो. तर आज आपण पाहणार आहोत की संचार आपला बंद का होतो आणि कशा कारणामुळे होतो. तर नमस्कार भक्तांनो, मी आई भक्त आपले आई भक्त चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो आणि आज हा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण आपल्याकडनं ज्या काही चुक्या झाल्या असतील, तर त्या चुकी परत होऊ नये. जर आपण माझ्याकडनंही संचार मोकळा करून घेतला असेल किंवा इतर कोणाकडनंही करून घेतला असेल, तर ह्या चुक्या पुढे पुढे जाऊन जीवनामध्ये कधी करू नका. तर चला आपण संचार कशा पद्धतीने बंद झाला किंवा बंद केला जातो किंवा बंद होतो ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिली तर गोष्ट काय असतं, की काही लोकं जे आहेत ते संचार बंद कशाप्रकारे म्हणजे काय करतात, की आम्हाला देव नको आहे. घरामध्ये काही लोकं असे असतात, की देव-धर्मांना मानत नाही आणि त्याच्यामुळे ते लोकं काय करतात, इतर ठिकाणी ब्राह्मण गुरुजी असतील किंवा इतर देव-देवऋषी असतील त्यांच्याकडे जातात किंवा त्याच्यामुळे काय होतं, की आम्हाला आता देव नको आहे, आम्हाला देवी घ्यायची नाही, असं म्हणून तो संचार बंद केला जातो. म्हणजे अशा काही चुकी असतात आणि मग नंतर घराचं काय म्हणतात ना, होत्याचं नव्हतं व्हायला लागलं, की मग तो संचार मोकळा करण्याचा प्रयत्न करतात. तर अशा पद्धतीने मी काही पॉइंट्स लिहिलेले आहेत. त्या पॉइंट्समध्ये मी तुम्हाला सांगतो, की संचार कशामुळे बंद होतो. तर महत्त्वाचं कारण म्हणजे संचार बंद करताना पहिलं जर कारण पाहिलं आपण, तर आपण योग्य पाळणूक आपण करत नाही. योग्य पथ्य पालन करत नाही. जे देवाला जे धरून आपल्याला पाळणूक करावं लागते, जे नियम आहेत किंवा पथ्य जे आहेत, ते आपण व्यवस्थित पाळत नाही. आता या पथ्यांमध्ये जर आपण सर्वसाधारण विचार करायचा झाला, तर याच्यात पथ्य काय येतात, ते पथ्य पाहूया आपण, की नियम काय असतात. काय होतं, की काही लोकं म्हणतात, की हां, विठ्ठल हा बाईला आहे आणि मग विठ्ठल देवाला चालतो. विठ्ठलाला काय फरक पडत नाहीये. तर अशा गोष्टीमध्ये काय होतं, की विटाळ जो आहे, आता विटाळ म्हणजे काय आहे, तर हे पहिलं जाणून घेणं पण गरजेचं आहे. आता विटाळामध्ये काय होतं मी तुम्हाला सांगतो, की विटाळामध्ये जी माता माऊली असते, जिला तो 5 दिवसाचा पिरियड्स येतो किंवा पाळी येते, तर त्यावेळेस काय होतं, की तिचा जो म्हणजे ती जो महिनाभर काम करत असते, तर माणसाच्या शरीरामध्ये अष्टकुंडलिनी आहेत. मूळ म्हणजे 7 कुंडलिनी आणि 1 कुंडलिनी काय म्हणतात ना, डोक्याच्या वरती असते म्हणजे अष्टकुंडलिनी असतात आणि त्याच्या सगळ्यात शेवटचा जी कुंडलिनी असते तिला मूलाधार चक्र म्हणतो आपण त्या अष्टचक्रापैकी म्हणजेच मूलाधार करणी कुंडलिनी. तर त्या कुंडलिनीला आपण त्या चक्राला आपण मूलाधार चक्र म्हणतो आणि त्या चक्रातून तो रक्तस्राव होतो आणि बाकीच्या ज्या कुंडलिनी आहेत त्या शांत झाल्या जातात आणि त्या शांत झाल्यानंतर काही जे काही शरीरातली जी शक्ती आहे, ती शक्ती पूर्णपणे कमी होते. म्हणून आपण ते 3 दिवस म्हणा किंवा 5 दिवस म्हणा, आपण ते पाळणुका केली जाते आणि या कालावधीमध्ये आपण इतरांनाही आपल्या हातचं अन्न खाणं किंवा इतरांचं जर एखाद्या व्यक्तीला विटाळ असेल, तर त्या व्यक्तीचं खाणं सुद्धा देवी धर्माच्या काय म्हणतात ना, पंथामध्ये ते पाळलं जातं. इतर पंथामध्ये त्याला न पाळले तरी काही अडचण नाही. पण ज्यावेळेस आपल्याला देवी जागृत आणि सात्विक पद्धतीने आपल्याला प्रसन्न करून ठेवायची किंवा आपलं वारं जर बंद होऊ द्यायचं नाहीये, तर आपल्याला हा नियम पाळणं हे गरजेचं आहे. कदाचित आपल्याकडनं ही चुकी कधीतरी झाली असेल किंवा होत असेल वारंवार पण. तर आपण दुसरा नियम पण पाहणार आहोत, की योग्य
गुरु नसणे. आता योग्य गुरु नसणे म्हणजे काय, की गुरु आपल्याला योग्य पद्धतीचा लाभणं नाहीये आणि मग तो गुरु योग्य पद्धतीचा लाभला नाही, तर आपण काय करतो, की आपल्याकडे आई जगदंबा, आई काळूबाई आपल्याकडे असते. पण ती आपल्याकडे असते त्या शक्तीचा आपण काय करतो, की तिचा योग्य मंत्र किंवा योग्य पद्धतीनेच आपण ते कोडी सोडवण्याचा प्रयत्न करावा लागतो. जर कोडी सोडवण्याचंही ज्ञान आपल्याला पूर्णपणे नसेल, तर आपली जी वारं आहे, कारण जे इतरांचे जे संकट आहेत किंवा इतरांचे ज्या वाईट शक्तींचा प्रभाव हा आपल्या वाऱ्यावरती पडतो आणि त्या कोडी जे सोडवण्याचं कार्य केलंय, त्याच्यामुळे काय होतं, की आपलं वारं हे बंद होतं. त्याच्यासाठी योग्य गुरूचं मार्गदर्शन आवश्यक आहे. तुमचं योग्य म्हणजे काय म्हणतात ना, देवीची तुमच्याकडे स्थापणुका व्यवस्थित झालेली नसेल, तिची गादी जर व्यवस्थित भरलेली नसेल, तर अशा प्रकारामध्येही तुमच्या घरामध्ये काय म्हणतात ना, वारं बंद होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आपण तिसरा गोष्टी पाहणार आहोत, की तिसरी चुकी काय होते, तर आपल्या आजूबाजूला काही शत्रू असतात, की ज्यांना वाटतं, की आपलं चांगलं होऊ नये किंवा वाईट प्रवृत्तीचे लोकं असतात, नाही का, की माझ्याकडनं घेणमाळ करावी, मलाच विचारावं. म्हणून असे लोकं काय करतात, की ते आपल्याला म्हणजे आपलं वारं जे आहे, ते वारं आपलं खुंटवलं जातं. वाऱ्याला बंधन टाकलं जातं. कधी-कधी आपण त्यांच्या देव्हाऱ्यावरती जाऊन काय करतो, की वारं घेतो आपण. तर अशा ठिकाणी काय होतं, की लोकांना ते आपलं बघवत नाहीये, की आई जगदंबा आपल्या घरात किंवा आई काळूबाई आपल्या घरामध्ये आले म्हणजे ती घराचं चांगलं करण्यासाठी येते आणि अशा लोकांना काय होतं, की ते बघवत नाही. अशा वाईट वृत्तीच्या लोकांमुळे पण कुठेतरी आपलं वारं जे आहे, त्या वाऱ्याला बंधन टाकलं जातं. ते वारं आपलं बंद केलं झालं अशामुळे. आता चला तर आपण चौथा संकेत आपण पाहणार आहोत, की काय होतं, की आपण वेळोवेळी आपलं वारं घुमत असतं, खेळत असतं. पण आपण त्या देवाची स्थापणुका किंवा तिचा जो उजळण्याचा कार्यक्रम आहे, म्हणजे आरतखना असेल किंवा गेनमळ असेल, तर या गोष्टींसाठी काय करतो, की आपण डिले करतो किंवा आपण उशीर करतो. आणि मग त्याच्यामुळे काय होतं, की आई पण आपल्या घरामध्ये यायला मागत असते. तिला आदरातिथ्य, तिचा सत्कार, तिचा सन्मान करावासा वाटतो. पण काय होतं अशा कंडिशनमध्ये ना, की आपण तिची स्थापणुका करत नाही आणि फक्त आपलं वारं खेळत राहतं. आता नुसतं वारं शरीरामध्ये खेळत राहिलं तरी काय होतं माहिती का, की आपलं शरीर पूर्णपणे जखडून जातं, बंदिस्त होतं, रडायला येतं, वेदना होतात, यातना होतात त्या गोष्टीच्या आणि कालांतराने हे वारं काय होतं, तर तिची व्यवस्थित स्थापणुका न करणे, आराधना न करणे आणि घेणमळ न करणे, यामुळे तुमचं वारं कालांतराने काही दिवसाने ते बंद होतं. तर चला तर आपण शेवटचा आणि महत्त्वाचा पॉइंट पाहणार आहोत, की वारं 5वा नंबर म्हणजे कशामुळे बंद होतं आणि आपल्याला अ, त्याच्या आपण काय चुका करतो हे आपण पाहणार आहोत, की काय होतं, की काही वेळेस आपल्या शरीरावरती काही आघोरी प्रक्रिया किंवा अ, वाईट गोष्टींचा प्रभाव पण आपल्याकडे येतो आणि त्याच्यामध्ये काय होतं, की आपली पूर्णपणे देवाची स्थापणुका नसते किंवा आपलं वारं मोकळं केलेलं नसतं. त्याच्यामुळे ह्या आघोरी शक्तींचा किंवा वाईट शक्तींचा जो आहे, आपल्या शरीरात असलेल्या एक सौम्य दैवी शक्तीचा आणि त्या शक्तीचं काय होतं, की एक भांडण निर्माण होतं आणि हे भांडण निर्माण झाल्यामुळं काय होतं, की आघोरी शक्ती किंवा ह्या वाईट शक्ती काय होतात, आपल्या शरीरावरती हावी होतात. मग काही-काही ठिकाणी गेल्यानंतर काय होतं, की ते वारं रडतं किंवा त्रास होतो त्या गोष्टीचा. म्हणजे यामुळे पण ते वारं काय होतं, की बंद होतं. आणि काही-काही ठिकाणी असं करतो, की आपण वारं ज्यावेळेस घेतो, तर आपण 10 देवऋषांकडे जातो, 10 ठिकाणी जातो. त्या ठिकाणी एखादा जर गुरुवर्य चांगला असेल, तर तो तुमचं वारं मोकळं करायला मदत करेल. पण एखादा असा असतो, की तो काय करतो, कधी-कधी तुमचा एखादा केस उचलतो किंवा कधी-कधी तुमच्या पाठीमध्ये थाप मारतो. कारण तुम्ही वाऱ्यामध्ये असता, तुम्हाला त्याचं भान नसतं, तुम्हाला काही समजत नसतं आणि तो माणूस तुमच्या पाठीमध्ये थाप मारतो आणि त्या ठिकाणी तुमचं वारं बंद केलं जातं. आता वारं बंद करण्याच्या भरपूर काही पद्धती आहेत. आता वारं बंद करताना काय होतं, की काही कायमस्वरूपी बंद करण्याच्या पण पद्धती आहेत. पण ती पद्धत अजून जेणेकरून काय म्हणतात ना, की 1% माणसाला माहीत आहे, की वारं कायमस्वरूपीचं कसं बंद केलं जातं.
परंतु या ज्या मी पद्धती सांगितल्यात, या पद्धती जर तुमच्यावरती झालेल्या असतील, तर ते वारं आपण चालू करू शकतो. पण याच्यातली एकच पद्धत आहे, की त्या पद्धतीने वारं पूर्णपणे बंद होतं. ते आयुष्यामध्ये, लाईफमध्ये तुमच्या अंगात कधीच येणार नाही आणि फक्त मला ते सांगायचं नाही. कारण का सांगायचं नाही? तर मी फक्त वारं चालू करण्याचं काम करतो. वारं मोकळं करण्याचं काम करतो. बंद झालेली वारं मोकळे करतो. परंतु मला आई जगदंबेने, आई काळूबाईने कोणाचंही वारं बंद करण्याचा किंवा तिला येण्यापासून अडवण्याचा अधिकार मला दिलेला नाही आणि माझ्या बुद्धीलाही ते पटत नाहीये. कारण का? तर माझी बुद्धी किंवा माझे विचार माझ्या गुरूने जे सांगितलंय, की ज्याच्या घरामध्ये आदिमाया शक्ती येत असेल त्याचं वारं कधीच खुंटवायचं नाही, त्याचं वारं कधी बंद करायचं नाही. म्हणजे ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कसं आहे माहिती आहे का? तुम्हाला महत्त्वाचा एकच पॉइंट मला सांगायचा आहे. वारं जे येतं हे नशीबवान, भाग्यवांत म्हणजे भाग्यवंत जो माणूस आहे, अशाच व्यक्तीकडे वारं येतं. काय? वारं हे सर्वांकडे येत नाहीये. वारं हे क्वचित लोकांकडेच वारं येतं. त्याच्यामुळे त्या वाऱ्याच्या ज्या पथ्य आहेत, ज्या पाळणुका आहेत, या आपण करणं गरजेचं आहे. यापैकी आपल्याकडनं मी ज्या काही चुक्या सांगितल्या, त्याच्यामध्ये आपल्याकडनं काही चुकी झाली का हे शोधण्याचा प्रयत्न करा किंवा जर झाल्या नसतील, तर पुढे जाऊन तुमचा जर संचार येत असेल, तर ह्या चुकी टाळण्याचा प्रयत्न किंवा ह्या पूर्णपणे टाळाव्यात, तरच तुमचं जे वारं आहे, ते व्यवस्थित शेवटपर्यंत चांगलं राहील. आई जगदंबा, आई काळूबाई, आई येडेश्वरी किंवा इतर कोणतेही देवता असेल, तर त्या देवतांचा संचार मोकळ्यापणे तुमच्या शरीरात संचार होईल. परंतु ह्या गोष्टी तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. तर चला, आज नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि तुम्हाला जे काही वाटत असेल, म्हणजे काय म्हणतात ना, जर तुमच्या काही तुम्हाला वाटत असेल, की या टॉपिकवरती व्हिडिओ हवा, त्या टॉपिकवरती व्हिडिओ हवा किंवा तुम्हाला जे काही मार्गदर्शन हवं असेल, तर नक्कीच कमेंट करून मला सांगा, की गुरुवर्य या गोष्टीवरती एक व्हिडिओ बनवा आणि याच्यातून मार्ग काढणं योग्य आणि कसा काढावा याच्याबद्दल व्हिडिओ करा. तर नक्कीच जे काही काय म्हणतात ना, घरात बसून तुम्हाला मार्ग काढता येतील, तर त्याच्यावरती आपण व्हिडिओ नक्कीच केले जातील आणि करूयात आपण. ठीक आहे. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि त्यानंतर जर आपल्या चॅनलला आई भक्त चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. जेणेकरून माझा उत्साह वाढला जाईल आणि नवनवीन भक्तीचे आणि मार्गदर्शनाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. त्यानंतर आपण अ, अ, किती जणांना असं वाटतं की आपण काळूबाई महात्म्य हा मी ग्रंथ लिहित आहे, तर किती जणांना वाटतं की हा ग्रंथ आपल्या घरामध्ये असावा. तर अ, खाली बरोबर किंवा येस म्हणून पण कमेंट करायला विसरू नका. लवकरच हा पुढच्या महिन्यामध्ये काळूबाई महात्म्य हा ग्रंथ आपल्या सेवेसाठी, आपल्या पूजेसाठी, आपल्याला काळूबाईचं महात्म्य काय आहे, हे घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी आई काळूबाईने मला जे संकेत दिलेला आहे, ती साक्षात येऊन मला सांगितलंय की ती स्वतः येऊन समोर येऊन हा ग्रंथ लिहिण्यासाठी मला मदत करणार आहे. तरी हा ग्रंथ किती लोकांना वाटतं, की हा समाजामध्ये, आपल्या देशामध्ये आई काळूबाईचं महात्मा हा ग्रंथ यावा. तर नक्कीच मला कृपया कमेंट करून सांगा. ओम काळेश्वरी, ओम नमो भगवती, आई राजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, बोलत्या मांढऱ्याच्या काळीचे चांग भले, बोलत्या धावजी पाटलाचे चांग भले. ओम नमो आदेश. आदेश.